नमस्कार, मी संदीप दातखे. राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. आपण आज कोतूर या गावी आहोत. कोतूर गाव म्हणलं गेलं तर अकोले तालुक्याचा केंद्रबिंदू मानला जातो. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, कारखाना, दूध डेअरी, काय पण एव्हरीथिंग. माझ्या एका बाजूला आहेत सीताराम पाटील देशमुख. हे आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. आणि उजव्या बाजूला म्हणलं तर विजय देशमुख हे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण त्यांना बघितलेलं आहे. आणि तालुक्याची कायमच चर्चेमध्ये ते कायमच असतात, कारण तो अभ्यास असलेला व्यक्तीच त्या ठिकाणी बोलू शकतो. तर काही मनातले प्रश्न आहेत म्हणून त्यांच्याशी काहीतरी आपण हितगुज करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकोले तालुक्याचा एज्युकेशन सोसायटीचा प्रश्न हा सध्या मितीला तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि आपण पाहत आहे की अकोले तालुक्यामध्ये 2-3 पत्रकार परिषद झाल्या आणि त्या पत्रकार परिषदेलासुद्धा आता जी काही विश्वस्त मंडळी आहे, जी कमिटी आहे, ते कमिटी सामोरे गेली आणि त्यांना प्रश्नांना उत्तर मिळाले. परंतु याची सुरुवात जिथून झाली तर ते आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी जी काही पहिली पत्रकार परिषद घेतली, त्या पहिल्या पत्रकार परिषद 7 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. आणि त्या 7 दिवसाच्या अल्टिमेटच्या अगोदरच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाली आणि लगेच ते त्यांना सामोरे पण गेले आणि विश्वस्त मंडळांनी त्यांना पाहिजे त्यांची प्रश्नाची उत्तर दिली. आता एक अजून अध्यंतरी आहे, ती म्हणजे डॉक्टर किरण लामटे साहेबांची जे काही 7 दिवसाचा अल्टिमेट दिला होता, ते 7 दिवसाच्या अल्टिमेटवर प्रश्न उत्तर त्यांना अजून फेस करायचे. काय वाटतं विजय साहेब, सध्या मितीला जी काही तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेबद्दलची चर्चा सुरू आहे, यावर तुमचं मत काय? कसं आहे, एकूण सगळ्या 10-15 दिवसातल्या घडामोडींकडे पाहिला आणि त्या आमदारांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या किंवा या बाकीच्या पत्रकार परिषदा पाहिल्यावर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की साफ म्हणून भुई बाडवायचा हा प्रकार दिसतो. अगस्ती तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्याच्या मालकीची आहे, ती तालुक्याच्या मालकीची राहिली पाहिजे. कुणी असं अनाठाई धाडस करता कामा नये ती स्वतःच्या मालकीची करायची. ह्या प्रश्नाशी तालुका आणि आम्ही सगळेच ही गोष्ट मान्यच आहे सगळ्यांना. परंतु अशा पद्धतीचं कोणतंही गोष्ट घडलेली नसताना वैभव पिचडांनी परवा जी पत्रकार परिषद सांगितली ते म्हणले, मी कोणत्याही त्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा कोणताही माझ्या घरातल्या लोकांना ट्रस्टी करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना सभासद करण्याचा प्रयत्न केला नाही. अशी कोणतीही गोष्ट प्रस्ताव गेलेला नसताना, कुठं कागदपत्री पुरावा नसताना एखाद्या शिक्षण संस्थेबद्दल आणि त्या संस्था चालकाबद्दल अनाठाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन गदारोळ उठवणं आणि काहीतरी इश्यू निर्माण करणं, ही गोष्ट काही फार लोकांच्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं नाही आहे असं माझं मत आहे. नक्कीच. परंतु आपण बघितलं आहे की डॉक्टर अजित नवले असतील, अमित भांगरे असतील किंवा ती जी काही संपूर्ण महाविकास आघाडीची जी काही टीम असेल, त्यांनी जे काही प्रश्न उद्भवले, हे प्रश्न नक्कीच त्या संस्थेचे हिताचे भविष्याच्या दृष्टिकोनातून, कारण ती संस्था एखाद्याच्या कुटुंबाच्या घशात नाही जाऊ किंवा एखाद्या कुटुंबाचं त्याच्यावर हास्य नाही हो, ही खरी त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. यावर मत काय? निश्चितपणाने की जर कुठे मी अगोदरच सांगितलं की जर कोणी खरोखर ती खाजगी करीत असेल, स्वतःच्या मालकीची करीत असेल, तर हा तालुका कदापि सहन करणार नाही. हा काय लेच्या पेचांचा तालुका नाही, हा लढावर लोकांचा तालुका आहे. त्याच्यामुळे कोणी असं धाडस करेल असं मला वाटत नाही. परंतु कोणती अशी प्रकारची कृती झाल्याचा कुठं कागदपत्री पुरावा नाही, कुठं काही दिसतच नाही ना चिन्ह असं काही घडल्याचं, तरी पण तुम्ही म्हणताय ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय का लोकांच्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आम्ही ते विचारतोय. तर एकाएकीच तुम्हाला कसं 3 वर्षापूर्वी कुठंतरी तुमचं पिचड साहेबांबरोबर बोलणं झालं होतं. 3 वर्ष तुमच्याकडं सरकार होतं, तुमच्याकडं मंत्रिमंडळ होतं, तुमच्याकडं विधानभवन होतं, तुमच्याकडं प्रशासन होतं आणि तुमच्या ताब्यात सरकार असताना त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई केली नाही. 3 महिन्याने आले लोकांमध्ये येऊन तुम्ही लोकांना सांगायला लागले असं झालं तसं झालं. अरे आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईला पाठवलं, विधानसभेत मंत्रालयात बसून तो प्रश्न मार्गी लावा. पिचडांनी कुठं चुकीचं केलं असेल कायद्याचा वापर करा, कायद्याचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करा. प्रशासक आणा, आम्ही तर पूर्वी सांगितलं होतं प्रशासक आणून ते घटना दुरुस्ती काय तुम्हाला सभासद वाढवायचे तो ढाचा ठरवा. परंतु आता कोणतीच गोष्ट घडलेली नाही. परंतु कोणाला तरी बदनाम करण्याच्या दृष्टीनं कोणत्या तरी निवडणुका आल्या म्हणून आपण काही सांगायला काही नाही, आता लोकांना राहिला नवा विषय म्हणून काहीतरी विषय घ्यायचा आणि तो उभा करायचा आणि ती शिक्षण संस्था शिक्षण बरोबर चाललं आहे, विद्यार्थी शिकत आहेत, तिथं पगार बरोबर होत आहे, सगळं रेग्युलर चाललं आहे
आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध गदारोळ करणं आणि मग तो पुराव्याशिवाय करणं ही बाब बरोबर नाही आहे. जर खरोखर कुठं असेल तर तुम्ही ते कागदपत्र पुराव्यासहित दाखवलं पाहिजे. म्हणजे न दाखवता तुम्ही जे आरोप करताय तर ते तुम्ही चालत्या गाडीची कानखीळ काढण्याचा प्रकार करताय असं मला नक्कीच. आपल्याबरोबर सीताराम पाटील देशमुखसुद्धा आहेत. थोडेसे त्यांना पण प्रश्न करूया. परंतु आज जे काही मुद्दे अजित नवले यांनी उपस्थित केलेले आहे की या संस्थेवर खाजगीकरण होता कामा नये. ही संस्था सर्वसाधारण लोकांच्या अतिशय गोरगरीब लोकांनी एकत्रित पैसा करून स्वतः मेहनत करून ती संस्था उभी केली आहे. परंतु पिचड परिवार हा तिच्यावर वर्चस्व करतो आहे. आज पिचड साहेब स्वतः चीफ ट्रस्टी होते, त्यानंतर त्यांच्यानंतर वैभवराव चीफ ट्रस्टी आहे. काय मत आहे यावर? अगस्ती एज्युकेशनच्या संदर्भामध्ये पिचड साहेब असताना त्यावेळेलाही सगळ्याच तालुक्याच्या नेत्यांनी त्यावेळेलाही त्या अगस्ती एज्युकेशनच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीनं वातावरण निर्माण केलेलं होतं. माझं असं मत आहे ती जर संस्था कोणी खाजगी करीत असेल तर त्याच्यावर नेहमी कायदेशीर तुम्ही जावा, पण तिचं ज्ञान देण्याचं काम होतं आहे. कोण संस्थेवर आहे काय आहे तिथं राजकारण नाही आणलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला कारखान्याचा तुम्ही पॅनल टाकला सगळ्या मंडळींनी, त्याने हा प्रश्न आपल्याला फक्त मर्यादित संस्थेपुरता आहे. कारखान्याचा प्रश्न वेगळा आहे. परंतु माझं मत असं आहे का, बरोबर आहे, माझं मत असं आहे की सध्या मी तिला जे काही सभासद होते ती सभासद संख्या कमी झालेली, जी काही गेली जी काय अवेलेबल आहे त्यांना कुठंतरी विश्वासात घेतलं जात नाही आहे. त्याची घटना दुरुस्ती दोनदा झालेली आहे आणि घटना दुरुस्ती दोनदा होऊन आता सगळं चीफ ट्रस्टिंगकडं सर्व अधिकार आहे. या गोष्टीला तुम्ही मान्य आहात का? नाही, त्याबद्दल त्यांनी चौकशी केली पाहिजे, पण त्याच्यावर नेहमी आंदोलन करणं आणि सगळ्यांनी एकत्र येणं, मला असं वाटतं का काही माणसांना तिथे घेतलं नाही म्हणून त्यांचा तो रोष असला पाहिजे असं मला वाटतं. असं जर तुम्हाला वाटत असेल, परंतु त्याच्यातही जर मुद्दे पाहता 72ला संस्था झाली, 78ला परत त्याच्यावर फेरबदल झाले आणि परत त्यानंतर 2002 झाले. ही संस्था खाजगीकरण नाही हो कोणाच्या ताब्यात येऊन ही पवित्र भूमिका खरं विरोधकांची. ठीक आहे, त्याच्यावर लोक येतात चिरतात आणि परंतु ही भूमिका सभासद वाढले पाहिजे, वेगवेगळे लोक त्यावर आले पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? लोक सभासद आले पाहिजे हाही मुद्दा बरोबर आहे, पण मध्यंतरी वैभवरावांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, चॅनल पुढं सांगितलं का भाऊ माझ्या घरामधलं कोणाला घ्यायचंही नाही ना आम्हाला ती खाजगी करायची बी नाही, आमची ती इच्छा बी नाही. असं असताना नेहमी त्याच्यावर चर्चा करणं हे बरोबर नाही, संयुक्त नाही. पण त्याचबरोबर का शेतकऱ्यांचं काही हित डायव्हर्ट करण्याचं काम चाललं आहे असं मला वाटतं. कारखान्याकडून भाव मिळालेला नाही कारखान्याच्या सभासदांना, कारखान्याची अवस्था फार बिकट झालेली आहे. मला वाटतं हे ज्या वेळेला ज्यांनी पॅनल केला त्यानंतर अजित नवले असतील, समजा भांगरे असतील, आणखी लामटे गुरुजी असतील किंवा लामटे आमदार असतील, यांनी त्या इकडं जास्त लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताकडे जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं. त्यांना पेमेंट दिलं गेलं पाहिजे. कारखान्या संगमनेरपेक्षा भाव कमी दिला असं मला ऐकायला मिळतं. त्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे त्याच्याकडे यांनी जास्त लक्ष द्यावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ते कर्मचारी त्यांना पैसे मिळालेले नाही असंही ऐकायला मिळतं, काही पगार मिळालेले नाही असंही ऐकायला मिळतं. ज्यांनी त्या ठिकाणचा राजीनामा देऊन त्यांचे काही पैसे कारखान्याकडे घेणे ते बी दिले पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे, त्याच्याकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडे यांचं लक्ष नाही आहे. कुठंतरी संस्था आणि कुठंतरी राजकारण असं माझ्यासारख्याला वाटतं. मी काय फार त्याच्यामध्ये सक्रिय नाही आहे, पण लांबून ज्या वेळेला ऐकायला मिळतं त्यावेळेला चुकीचं ऐकायला मिळतं असं माझ्यासारख्याला पण वाटतं. आता ती संस्था उभारणीसाठी लालचंदजी शाह असतील, डॉक्टर बंगाळ असतील, हांडे असतील, या सर्वांनी ती संस्था उभी केलेली आहे. रुपवते साहेब असतील, यशवंत भांगरे असतील, या संस्थेतली कुणी लोक आता त्या ठिकाणी संस्थेवर दिसत नाही. ज्यांनी मूळ संस्था उभी केली, ज्यांनी प्रामाणिकपणाने ती संस्था वाढवली, ती लोक यावर दिसत नाही. ते कसं कुटुंबातले लोक यावर दिसत नाही. काय असतं राजकारणामध्ये आपल्या संस्थेवर नेहमी बदल होत असतो. का समजा एखाद्या वेळेला आधी एखाद्या संस्थेचं ट्रस्टी असेल
समजा एखाद्या देवस्थानाचा ट्रस्टी असेल, त्याच्याच घरातला परत माणूस आला पाहिजे असं काही कुठं लिहिलेलं नाही. मग पिचड फॅमिलीतले वैभवराव परत आले. त्यात त्या रुटीनमध्ये ते होते, त्यांचे वडील होते, गेली 40 वर्ष राजकारणात आहे. रुटीनमध्ये यशवंत भांगरे होते, अशोक भांगरे होते, त्या ठिकाणी अमित भांगरे यायला पाहिजे, बंगाल डॉक्टरांच्या घरातला व्यक्ती यायला पाहिजे, हांडेंच्या घरामधला व्यक्ती यायला पाहिजे असं नाही. त्यावेळेला कसं झालं, पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली संस्था होती. J.D. आमरे पाटील असतील, अनेक जण असतील, त्यावेळेला चांगलं काम केलं. चांगली माणसं काढून टाकतात. त्यांनी जर चांगलं काम केलं J.D. आमरेंना, तर परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल उभं राहिलं, त्यांना तिथून काढण्यात आलं नाही. आता मग त्यावेळेला तुम्ही जर म्हणताय त्यांनी चांगलं काम केलं, पण त्यांना काढण्यात आलं तिथून. नाही, ते बदल होत असतो संस्थेमध्ये. मी मागच सांगितलं तुम्हाला का ट्रस्ट 5 वर्ष असला, दुसऱ्या वेळेला दुसरा ट्रस्ट होऊ शकतो. सारखं काय पार तेच असतात असं काही नाही. उद्या भविष्यकाळामध्ये हे सारखे असतील असं बी नाही, बदल होऊ शकतो. नक्कीच. अजून या कारखान्याला जोडून सीताराम देशमुखांनी प्रश्न काढला म्हणून आपण BJ साहेबांना विचारूया. त्या दिवशी वैभवराव पिचडांनी याच्यामध्ये मांडलं की आमदार किरण लामटे साहेबांनी कारखान्याचं चेअरमन व्हावं किंवा त्यांचे वडील त्या ठिकाणी आहेत, त्यांनी चेअरमनपद स्वीकारावं. यावर आपली भूमिका काय, आपलं मत काय? कसं आहे, आता खरं तर हा शिक्षण संस्थेचा प्रश्न होता, परंतु एका संस्थेकडे बोर्ड दाखवायचं आणि आपण जिथं आहे तिथं दुर्लक्ष करायचं. आता सीताराम पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामगारांना पगार नाही, ऊस उत्पादकांना पैसे नाही, कारखान्याची वाताहत झाली. आणि मला असं आत्ता समजतं आहे की चेअरमन साहेब आजारी आहेत, गायकर साहेब, आणि त्यांनी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. आता त्यांनी जर राजीनामा दिला तर या बिकट आर्थिक स्थितीमध्ये त्याला पुढं काढणं गरजेचं आहे. कोणीतरी पुढं येऊन नेतृत्व केलं पाहिजे आणि तो कारखाना या गर्तेतून बाहेर काढला पाहिजे. आम्ही गेली 2-3-4 वर्ष सातत्याने ते सांगतोय. ह्या अगोदर म्हटले तो अडचणीत नाहीच आहे, आता ते अडचणीत आहेत, मान्य करतायत. माझे आता याच्यामध्ये गायकर साहेब जर आजारी असतील तर माझा एकच पर्याय या तालुक्यामध्ये दिसतोय की यमाजी लामटे गुरुजी तिथं डायरेक्टर आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आमदार किरण लामटे साहेबांनी तिथं कॉप्स म्हणून संचालक जावं आणि कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळून, त्यांचं सरकारमध्ये वजन आहे, अजितदादांकडे वजन आहे, ते स्वतः आमदार आहेत, तर एक चांगल्या पद्धतीनं पैसे आणून आणि तो कारखाना संगमनेरच्या बरोबरीनं चालवून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कारण सरकार चालवणं, सरकारचे पैसे वापरणं आणि कामं करणं ही काय फार रुटीनची गोष्ट झाली. परंतु एखादी सहकारी संस्था अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून ती बाहेर काढणं, याच्यात खरं तुमचं कसब आहे, हे खरं नेतृत्वाची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला किरण लामटेंनी उतरावं अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना आपल्याला असं म्हणायचे की त्यांचे वडील यमाजी लामटे ते संचालक म्हणून त्या ठिकाणी निवडून त्यांचा राजीनामा व्हावा आणि त्या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे साहेबांनी चेअरमन व्हावं. परंतु असं चालतं का? एखादा आमदार एका ठिकाणी आमदार आहे आणि तिथल्याच एखाद्या सहकारी संस्थेवर कारखान्यावर ते चेअरमन आहे, असं चालतं का? असं आमदार असणं आणि चेअरमन असणं याच्यामध्ये कोणतीच अडचण नाही आहे. आपण बघतोय सुजय विखे पडले खासदारकीतून, आता त्यांना चेअरमन पद मिळालं. बाळासाहेब थोरात आहे, ते सुद्धा पडले, त्यानंतर त्यांना आता त्यांनी चेअरमन पद स्वीकारलं. नाही, अनेक आमदार चेअरमन आहेत. पूर्वी पण पिचड साहेब मंत्री होते तरी कारखान्याचे चेअरमन होते, आमदार होते नव्हते ना. त्यावेळेस त्यांनी 1.5 वर्ष सीताराम पाटील गायकरांना 1.5 वर्ष ऑप्शनमध्ये ठेवलं होतं. त्यावेळेस ते मंत्रिपदामध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी 1.5 वर्ष त्यांनी ऑप्शन त्यांना व्हाईस चेअरमन म्हणून ठेवलं आणि 1.5 वर्षानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. नाही, पिचड साहेब अनेक 10-20 वर्ष मंत्री राहिले. ते मंत्री असताना सुद्धा आमदार होते. मी सहकार खात्यात काम केलं आहे. कोणत्याही मंत्र्याला किंवा कोणत्याही आमदाराला चेअरमन व्हायला कोणतीच अडचण नाही. राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बहुतांश आमदार कारखान्याच्या आणि वेगवेगळ्या संस्थांचे चेअरमन आहेत. तेव्हा लामटे साहेबांनी कोणतेही हे न दाखवता, हे असे आडकाठी कायदेशीर काहीच नाही आहे. त्याबाबत त्यांना कुठं मार्गदर्शन लागत असेल तर आम्ही जरूर देऊ, कोणतीही अडचण नाही. परंतु अडचणीतला कारखाना बाहेर काढण्यासाठी या संचालक मंडळामध्ये आता गायकर साहेब जर आजारी असतील आणि राजीनामा देऊन बाहेर पडत असेल तर सक्षम माणूस नाही. ती भूमिका आता आमदार किरण लामटेंनी बजवावी आणि आपलं नेतृत्व खऱ्या अर्थाने सिद्ध करावं. आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर गायकर साहेबांचं कालच काहीतरी ऑपरेशन होतं आणि अशा मितीमध्ये समजा डॉक्टर किरण लामटे साहेबांनी समजा चेअरमनपद नाही स्वीकारलं तर त्यांचे जे काही संचालक मंडळ आहेत त्याच्यामध्ये परिपक्वता अशी कोणत्या नेत्यामध्ये आहे का तो चेअरमन होऊ शकतो? नाही, आता त्याचं तर आवड निवड करणं असं तुम्हाला काय वाटतं?
नाही, आवड निवड करून असं एखाद्याला बोट लावून सांगणं तू करणार आहे आणि बाकीचे करणार नाही पण असा एखादा हुंडा नेता कोणता आहे का तो चेअरमन पद? भरपूर आता सिनियर लोक आहे. परबत नायकवाडींनी दीर्घकाळ तिथं काम केलेलं आहे. अजून काही लोकांचे नावं आता घेता येतील की ज्यांनी तिथं नाही का पूर्वी कारखान्यात 2-2, 3-3 टर्म संचालक म्हणून काम केलं आहे. त्यांचा अनुभव असेल तर. परंतु बँकेचे पैसे, आता कर्ज काढायला जागा नाही, बँकेचे पैसे मिळवून आणणं, सरकारची मदत मिळवून आणणं आणि या प्रतिकूल परिस्थितीत तो चालवणं. 1 लाख टन ऊस आहे, आपल्याला बाहेरून ऊस आणावा लागेल. आपला भाव जर 500-700 रुपये प्रति मेट्रिक टन कमी आहे इतरांपेक्षा, तर आपल्याला बाहेरून आता ऊस कोण देणार आहे? आपण पूर्व हंगामी कर्ज जे आहे 7.5 लाख मेट्रिक टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे असं दाखवून 144 कोटी रुपये आणलेत. सरकारचे 94 कोटी रुपये आपण जे कर्ज घेतलं ते वापरून मोकळं झालो. आता हे सगळं वापरून आपण मोकळं झालो आहे. तर ह्या परिस्थितीत आता पैसे यायला जागा नाही, तर आपल्याला लांब ते डॉक्टरच योग्य पर्याय. पण आता सध्या लोक नुसत्या वावड्या उठवत्या, कारखान्याचं काय होईल, कारखान्याचं काय होईल. जरी सीताराम पाटील गायकरांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला, काय राहील कारखान्याची परिस्थिती? हातच्या कंकणाला आरसा कशाला, काय होईल ते आता सगळ्यांना आपल्या समोर दिसतंय. म्हणूनच आम्ही सांगतोय की जे होऊ नये, जे आपलं सगळ्यांना वाटते ते होऊ नयेसाठीचा पर्याय मी सांगितलं, किरण लामटेंनी चेअरमन व्हावं आणि तो चालवावा. नक्कीच. म्हणजे खरं तर आपण हितगुज साधण्याचा प्रयत्न केला आहे. सीतारामजी देशमुख या ठिकाणी आहे, विजय देशमुख या ठिकाणी आहे, परंतु चेअरमन म्हणून सध्या मी त्याला सीताराम पाटील गायकर आहे. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं आहे की जिल्हा बँकेचे 3 संचालक अकोले तालुक्यामध्ये, एक अमित भांगरे, दुसरे मधुभाऊ नवले आणि तिसरे म्हणजे सीताराम पाटील गायकर. खरं तर पैसा आणणे किंवा कर्ज करणं किंवा बँकांकडून घेणं हे कौशल्याचा पाठ असतो. आत्तापर्यंत गायकर साहेबांनी ती बाजू निश्चित हँडल केलेली आहे. परंतु जरी ते आजारी असले तरी पण त्या सक्षमतेने त्यांचं जे नेतृत्व राज्यामध्ये आहे, अजितदादाशी जे संबंध त्यांचे आहेत, त्याचबरोबर डॉक्टर किरण लामटे साहेबांचे बी संबंध आहेत. तर मी या निमित्ताने सर्वांना आव्हान करीन, अकोले तालुक्यातील जेवढं कार्यक्षेत्र आहे, ज्यांच्यामध्ये आपल्याकडं 3 नद्यांचं उगमस्थान आहे, प्रवरामुळा आणि आढाळा, तिन्ही नद्यांना चांगलं पाणी आहे. उजवा आणि डावा कॅनलला चांगलं पाणी चालतं. उच्चस्तरीय कॅनल उजवा आणि डावा हे पण चांगल्या पद्धतीने चालतो. लोकांनी जास्तीत जास्त ऊस लावला गेला पाहिजे, पर्यायी व्यवस्था लोकांनी शोधली गेली पाहिजे. परंतु असं नाही का चेअरमन जरी कोणी बदललं संस्था काय बंद पडणार नाही. लोक उगाच वावडे म्हणून राहिले यावर. परंतु सहमत म्हणून डॉक्टर किरण लामटे साहेबांनी खरंच जर ते चेअरमन पद जर त्या ठिकाणी घेतलं, ते आमदार पण आहेत, सत्ता राज्यात केंद्रात पण आहे, अजितदादाचे त्यांचे चांगले संबंध आहे आणि त्यांनी जर ते नेतृत्व केलं तर निश्चित कारखाना परत उभारी घेईन असं विजय देशमुख आणि सीताराम पाटील देशमुख साहेबांचं म्हणणं आहे. निश्चित या दोघांनी आपल्याशी संवाद साधल्यामुळे आपण राजयोग न्यूज परिवारातर्फे त्यांचे दोघांचेही आभार. धन्यवाद.